100% लोकांना आरएल मिळण्याकरता मी स्वतः त्या ठिकाणी बसणार आहे. आता हे आंदोलन सामाजिक आंदोलन आहे आणि सामाजिक आंदोलनाला अनेक वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाला सरकारने नेहमीच न्याय दिला आहे. मराठा समाजाला सुद्धा देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाकरता पूर्ण वेळ काम केलं आहे. त्यामुळे अजून काही प्रश्न शिल्लक असतील तर सरकार त्या ठिकाणी चर्चा करेल आणि चर्चा करून मराठा समाजाच्या प्रमुख लोकांशी बसून किंवा त्या ठिकाणी जे काही आंदोलनाचे मुद्दे आहेत त्या ठिकाणी ते मुद्दे कसे सुटतील नियमात आणि संविधानातील चौकटीत बसवून हे मला वाटतं सरकार करेल. नाही मी तेच सांगतो ते भूमिहीन का दाखवतात आहे, ते भटके का दाखवतात आहे, कारण त्यांचं घर असूनही त्यांच्याकडे स्वामित्व नाही आहे. त्यामुळं त्या ठिकाणी वर्षानुवर्ष त्यांना प्रॉपर्टी कार्ड नाही म्हणून त्यांना भटके आणि विमुक्तमध्ये त्या ठिकाणी गणला गेला आहे. त्यांचं काही ठिकाणी कुणाच्या ठिकाणी घर आहे, कुठे नाही कुठं कुणाचं घर आहे, छोटंसं घर असेल पण आहे, त्याचं स्वामित्व मिळालं म्हणजे त्याला पुढच्या काळामध्ये आपल्याला त्यांना सुद्धा या आदिवासी भागात भटके विमुक्त बंजारा समाज असेल, अनेक समाज आहेत, धनगर समाज आहे, त्यांनाही सुद्धा या योजनेचा चांगला फायदा होईल. आता तेच सांगतो, स्वामित्व देताना जिल्हाधिकारी किंवा ज्यांच्या अधिकारात जे स्वामित्व आहे, एखादी प्रॉपर्टी अशी आहे जी कोणी डिस्प्यूट केली आहे किंवा मागच्या अनेक वर्षापासून चुकीचे नाव टाकले आहेत, ते आधुनिकीकरण करणे, जुन्या पद्धतीनं एखाद्याने कब्जा केला असेल तो कब्जा कमी होणे, एखाद्या व्यक्तीला न्याय मिळवून देऊन त्याचं स्वामित्व करून देणे ही योजना आहे. म्हणजे एखाद्या वेळी चुकीच्या पद्धतीने माझ्या जागेवर दुसऱ्याचं नाव चढलं असेल तर आमचे त्याच्यातले डिस्प्यूटही संपवून मग ओरिजिनल स्वामित्व कोणाचं आहे तेही सुद्धा क्लिअर होणार आहे. आता नगरपंचायती झाल्यामुळं मोठ्या प्रमाणावर जरी लेआउटवाल्यांनी बदमाशी करून विकून टाकलं असेल तरी ज्यांचं घर पॉवर ऑफ अटर्नी असेल, ज्यांनी घर बांधून टाकलं पॉवर ऑफ अटर्नीवर, ते घरं रेग्युलाइज करण्याचाही सुद्धा आता गुंठेवारीमध्ये आपण काम करतो आहे. गुंठेवारी नागपूरच्या नगरपंचायतला लागू आहे आणि त्यामुळं आमच्या सर्व ग्रामीण भागातल्या नागरिक क्षेत्रातल्या लोकांना गुंठेवारी कायद्याअंतर्गत त्यांना आरएल करण्याची योजना आम्ही चालू केली आहे. नाही, हुडकेश्वर नरसाळा हा भाग महानगरपालिकेत आहे. बेसा बेलतरुडी नगरपंचायत आहे, ती नागपूर शहरात येणार नाही. पण बेसा बेलतरुडीला गुंठेवारी कायदा लागू आहे. गुंठेवारीमध्ये बेसा बेलतरुडीचे घरं रेग्युलाइज करण्याकरता मी स्वतः या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बेसाच्या नगरपालिकेत जाऊन सर्व नगरपालिका ज्या ग्रामीण भागातल्या आहेत त्याच्यामध्ये मी या ठिकाणी हे सर्व प्रॉपर्टी ज्यांचे घरं ज्या ठिकाणी आहे त्यांना सर्वांना त्यांचं स्वामित्व मिळावं याकरता काम करणार आहे. तुमच्या मनात काय मला सांगा. नाही, मला वाटतं की केंद्रीय आमचे अध्यक्ष आहेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी महाराष्ट्राबद्दल आता संघटनेच्या निवडणुका आहेत. आता लवकरच आता आम्ही 1.5 कोटी सदस्यता अभियान सुरू केलं आहे. 20 जानेवारीपर्यंत आमचं सदस्यता अभियान पूर्ण होईल. 12 जानेवारीला आमच्या राज्याचं मोठं अधिवेशन शिर्डीला आहे. 15,000 प्रतिनिधी शिर्डीला पोहोचतात आहे 12 जानेवारीला. त्या अधिवेशनाचे उद्घाटन माननीय नड्डाजी करणार आहे. पहिल्या सत्राचा समारोप नितीन गडकरीजी करणार आहेत.
दुसऱ्या